नवापूर येथे महिला दिनाला सांगली येथील डॉक्टर वसंत हंकारे सर यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम। आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाहीत याची जाणीव ठेवा। तुम्ही कोणत्याही देवाच्या पुढे कितीही रुपये ठेवले तरीही तो देव तुमच्या आयुष्यात परत तुमच्या आई-बापाला आणणार नाही। त्यांच्या जिवंतपणी त्यांची सेवा करा, कारण तेच खरे देव आहेत, असे प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी केले। जागतिक महिला दिनानिमित्त आमदार शिरीष कुमार नाईक व नंदुरबार जिल्हा परिषद माजी अध्यक्षा रजनीताई नाईक तथा नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने युवा व्याख्याते व समाज प्रबोधनकार प्राध्यापक वसंत हंकारे सांगली यांचे मुला-मुलींच्या आयुष्याला दिशा देणारे प्रेरणादायी व्याख्यानाचा कार्यक्रम सरदार चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हंकारे सरांच्या लक्षवेधी व्याख्यानाने व लक्षणीय उपस्थितीने कार्यक्रम सक्सेसफुल झाला। असंख्य नागरिकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले। प्राध्यापक वसंत हंकारे म्हणाले, आपण कृतज्ञता विसरून चाललोय। ज्या आई-बापांनी आपल्याला जन्म दिला, ज्या मातीने आपल्याला वाढवलं घडवलं, ज्या महापुरुषांनी या मातीमध्ये आपल्या रक्ताचा अभिषेक केला, आपण त्यांना विसरत चाललोय। आपल्याला या मातीचे, आईवडिलांचे आणि या महापुरुषांचे, महामानवांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून चांगला माणूस म्हणून जगायचं आहे। माणसाची निर्मिती या शाळेच्या 4 भिंतीतच होत असल्याचं सांगितलं। या विशेष कार्यक्रमात वसंत हंकारेंनी मुलांना नकळलेले आई-वडील या विषयावर हे हृदयस्पर्शी व वास्तवदर्शी व्याख्यान दिले। त्यांच्या भावनिक व परिणामकारक शब्दांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले आणि उपस्थित माता भगिनींचे अश्रू अनावर झाले। हंकारे यांनी आपल्या प्रभावी शैलीत आई-वडिलांचा त्याग, मुलांसाठी त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांचे महत्त्व आणि मुलांना त्यांच्या प्रेमाची जाणीव कशी उशिरा होते यावर मार्मिक भाष्य केले। त्यांच्या प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या हृदयाला स्पर्श केला। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुलांना आई-वडिलांच्या भावनांचा पूर्ण अर्थ उशिरा कळतो, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा प्रमिलाताई पाटील, माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील, काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा करिश्मा नाईक, अध्यक्ष सुधीर निकम, सचिव महेंद्र जाधव उपस्थित होते। पत्रकार संस्था एक नावाजलेली आणि लोकांच्या विश्वासात पात्र ठरलेली अशी एक संस्था आहे। जिवंत तथा कार्यरत असलेली व समाज उपयोगी उपक्रम राबवणारी संस्था म्हणून नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्था नावारूपास आली आहे। सन 2016 ते 2019 या 4 वर्षाच्या काळात जिल्ह्यातील सर्वप्रथम उभारलेल्या रंगावली मध्यम प्रकल्पातील व रंगावली नदीतील गाळ काढून तो गाळ शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेण्याचे पवित्र कार्य या संस्थेने तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय श्री मल्लीनाथ कलशेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे। 1200 ट्रॅक्टर पेक्षा जास्त गाळ काढून धरणातील पाण्याची साठवणूक क्षमतेत सुधारणा घडवून आणण्याचे काम या संस्थेने केलेले आहे। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देश पातळीवर मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला। नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्थेने शहरातील सर्व शाळांना सहभागी करून 1107 फूट लांबीचा तिरंगा विद्यार्थ्यांच्या हाती देऊन न भूतो न भविष्यती अशी मिरवणूक काढली। देशभक्ती स्फुरण वाढवण्याचे कार्य या उपक्रमातून संस्थेद्वारे साध्य झाले। वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण हे कार्य ही संस्था दरवर्षी राबवत असते। आरोग्य शिबिर भरवणे असो किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असो किंवा निराधार व निराश्रित लोकांना ब्लँकेटचे वाटप असो, असे ही संस्था हिरिरीने भाग घेत असते। पत्रकार व पत्रकारांच्या संघटना या बाबतीत लोकांचे भिन्न मतप्रवाह असले तरी पण करून घेत आपल्या व्यवहारांमध्ये पारदर्शिता ठेवून लोकसहभागातून विविध उपक्रम ही संस्था राबवित आली आहे। कथाकथनकार माननीय श्री सौ रेखाताई मुंदडा यांचे याच ठिकाणी जाहीर व्याख्यान या संस्थेने गत काळात आयोजित केले होते। आजचा कार्यक्रम व आजचे हे व्याख्यान याच कळीचा पुढचा भाग आहे। आज जागतिक महिला दिन असल्याने तमाम महिलांना मी यावेळी 4 ओळी समर्पित करतो। संसाराची जननी तू, कोण भेटणार तुला, लेकरांची माय तू, कोण नडणार तुला, पतीची सावली तू, कोण अडवणार तुला, बापाची वाघीण तू,
तुझ्या समोर सर्व जग झुकणार. या माऊलीची लेख तू, तुझ्याशी कोण जिंकणार. एकाच जन्मात अनेक रूप, तुझे स्वाभिमान तू, अभिमान तू, सर्व गुण संपन्न तू. महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा. आपण सर्व आलात. आपल्या सर्वांचे नवापूर तालुका दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष म्हणून मी आपले सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो. पाठीमागं खुर्चीत बाप बसलाय बघ पोरी तुझा. या बापाला बघू नका रे नालायकानं. हे त्याचं फसवं रूप आहे बाग. नटून तटून बसलेल्या या बापाला बघू नका नालायकानं. बापाला जर बघायचं असाल, बापाला जर बघायचं असेल पोरानं, तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं बघ. बापाला जर बघायचं असेल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं. जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं. आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारात 2 वाजता बघायचं. त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेली असते, पण तुमच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुराणो. मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती बाग. हे पोरी एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती बाग. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं पोरी. हे पोरी माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं. आणि पोरी सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. पोरी त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं. तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होती आणि अंगणातूनच घरात मी शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा 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 उद्या मला ते पाहिजे. आबा माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून. येता तुला काय कळतं ग. त्याच बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बाग. आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुला सांगून जातो बाग. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हे पोरी, हे पोरा, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला, हे नालायक, ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पुरी. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप तुम्हाला कळाला का? ही आई तुम्हाला कळाली का? हरामखोरानं त्याच आई बापाच्या तोंडावर आज तुम्ही थुंकायला लागला. त्याच आई बापाला तुम्ही लाचार करू लागला. त्यांच्या आबरूची लखतर वेशीवरती तुम्ही टांगू लागला. म्हणून आज तुझ्या समोर छत्रपतींचा आदेश आहे, आऊजी जाऊचा आदेश आहे, सावित्रीमाईचा आदेश आहे. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरी. तुला तुझा बाप कळना, तुला तुझा धर्म कळना, तुला तुझं राष्ट्र कळना. तू कोण आहे? तू का म्हणे होय मनाशी संवाद. हा संवाद तुझा तुझ्याशी तुटला बघ. म्हणून कुठला तर कुत्रा हरामखोर तुझ्यावरती तुटून पडू लागला, तुझ्या शरीराचे तुकडे करू लागला, तुला परदेशामध्ये विकू लागला. हे पोरे आज आलोय बघ, वास्तव सांगून जाणार बघ, भेडभाट ठेवत नाही बघ मी. इकडं बघ पोरे, तू तुझी ओळख विसरलीस म्हणून या मातीतल्या प्रत्येक माझ्या लेखीला ओळख तयार करून द्यायला आलोय बघ. ऐक पोरी ऐक, तू कोण आहेस? तू कोण आहेस? पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग. गेलं निघून गेलं. 4 महिन्याच्या मांजरासाठी 2 दिवस अन्नाचा कण पोटात घेत नाहीस तो. आणि तुला तर तुझ्या बापानं 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलंय की ग पोरी. 20 वर्ष
20 आणि तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो मी, तर थांबतो बघ पोरी. ज्या दिवशी तुझं लग्न ठरतं काय, ज्या दिवशी तुझं लग्न ठरतं पोरी, सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद, चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणपै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, घरात आनंदाला उधाण आलेलं असतं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो पोरी, कारण बापाला कळून चुकतं 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असते पोरीनं. रोज आपला बाप मारत असतो आणि त्या चिखलीला रोज आपण अग्नी देत असतो पोरी. आणि ऐका, जिवंतपणीचं मरण लय वाईट असतंय पोरी, ना जगता येतं ना मरता येतं. आणि जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल ना ग पोरी, जगातलं सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल पोरी, तर आपल्या आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण बघ पोरी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर तू नसतीस, मी नसतो, बुद्ध नसते, कोणी नसतो. मायेचा प्रेमाचा सांभाळा अगोदर कडकडून मिठी मार. हे पोरी, हा तुझा बाप आहे बघ पोरी. या बापाच्या डोळ्यात आलेले अश्रू हे खोटे आहेत का पोरीनो, मला सांगा. हे पोरीनो, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी. हा बाप खोटा खोटा रडतोय का मला सांग पोरी. पोरी, या बापाची चूक मला तेवढी सांगशील का ग. लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक आहे का ग पोरी. पोरी, माझे लेक, माझे लेक, माझी लक्ष्मी, माझी लक्ष्मी करत गाववर उड्या मारल्या ही बाप पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का ग पोरीनो. अगं वर्षातून एखादा कपडा सुद्धा अंगावर चढवला नाही, पण प्रत्येक महिन्याला तुला नटवलं ही बापाची चूक आहे का ग पोरी. पोरी सांग, या बापाची चूक आहे ग पोरी. पोरीनो, माझ्या लेकरानं बापाच्या पाया पडा, चला लवकर चाल, तुझं डोकं टेकाव का पोरी, टेकाव आज नाही तर परत कधीच नाही बघ, टेकाव. हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा विठ्ठल आहे बघ पोरी. सांगा मला. यावेळी सेवाभावी कार्य करणाऱ्या यशवंत छात्रालयाचे प्रमुख राकेश भंगाळे व ऋषाली भंगाळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक पत्रकार संस्थेचे अध्यक्ष सुधीर निकम यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर IG पठाण यांनी केले, तर आभार महेंद्र जाधव यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.